भागरा गाव आहे तिथे सार्वजनिक गावदेव मखर उत्सव तोरण उत्सव जवळपास आमच्या गावामध्ये 60 वर्षापासून अधिक कालावधीपासून हा उत्सव खूप दिवसांनी येत आहे. सर्व गावकरी सर्व ग्रामस्थ मंडळ खूप उत्सुक आहेत या सणामध्ये भाग घेण्यासाठी आणि सर्वांसाठी एक हा नवीन असा उपक्रम आहे. आम्ही खूप आनंदित आहोत आणि हा मखर उत्सव आजचा हा पहिला दिवस आहे. सर्व महिला भगिनी सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वजण आपल्या गावातून गावदेवामध्ये जाण्यासाठी तयार होत आहेत. सर्वजण लाईनीमध्ये आजचा दिवस आजची रात्र पूर्णपणे ही गावदेवामध्ये काढणार आहेत. शॉर्ट ओके.
तोरण उत्सव 2025 भागडा मोर्चापाडा जवळपास 60 वर्षापासून अधिक काळापासून हा पहिल्यांदा आमच्या गावामध्ये उत्सव साजरा होत आहे आणि खूप उत्सुकता आहे सर्व लोकांना, आम्हा तरुण वर्गांना काहीतरी नवीन शिकण्याची आस आहे किंवा आम्ही नवीन काहीतरी शिकतो आहे. आपली संस्कृती कशी जपता येईल हे आम्ही याच्यामधून शिकतो आहे. साधारण ह्या उत्सवामध्ये 5 जी अशी जोडपी आहेत जी सर्व वरजलेली आहेत. ते नवीन धान्य किंवा नवीन वस्तू ह्या सीझनमध्ये तयार झालेल्या काहीच खात नाही. ते आता ते आमचा देव झाल्यानंतर हे सर्व नवीन पदार्थ खातील. त्याच्यानंतर संपूर्ण गावाची जी भात मळणी असते किंवा जे पारंपरिक आपलं धान्य असतं ते अजून परत कोणीही मळणी केलेले नाही. जेव्हा हा संपूर्ण आमचा गावदेव होईल तेव्हा सर्व लोक आपापली मळणी शेतावरची सर्व कामे आटपून घेणार आहेत. असा हा मखर उत्सव, तोरण उत्सव हा देव आहे सार्वजनिक गावाचा भागडा मोर्चापाडा खूपच वर्षाने आलेला आहे. त्याच्यामुळे सर्वजण उत्साही आहेत. आजच्या दिवसामध्ये सर्व गावकरी, सर्व महिला, सर्व तरुण सर्व गावाच्या बाहेर म्हणजे देवामध्ये आजची रात्र काढणार आहेत. सर्व गाव हा बाहेर येत आहे.
त्याच्यानंतर जे गाव देव आहेत, जे नवीन देव बनवलेले आहेत मखर म्हणून, हे आज रात्री ते नवीन बसवले जातील. त्याच्यानंतर पूर्ण पूजा भगत लोक, पूर्ण पुजारी मंडळी हे सर्व नवीन देव स्थापना करतील, पूजा करतील. त्याच्यानंतर पुन्हा नवीन कार्य सुरू होईल. तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही सगळे हॅपी आहेत का? हो, नक्कीच आम्ही खूप उत्साहित आहोत. का उत्साहित आहे कारण मी सांगतो, कारण ही आदिवासी संस्कृती आहे ना, ही जगात खूप महान आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला पण कळायला पाहिजे की नक्की आमची संस्कृती काय आहे. कारण आपली संस्कृती, आपली चालीरीती, आपल्या परंपरा आहेत खूप महत्त्वाच्या आहेत. त्या जगामध्ये एका खूप छान पद्धतीपैकी म्हणजे एका युनोनी नावाजलेल्या आहेत. तर त्या आपल्या ज्या चालीरीती आहेत, आपल्या रीतिरिवाज आहेत, ह्या जुन्या लोकांपासून नवीन पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कारण ह्याचे आता आपण बघतोय जे आरक्षणाच्या बाबतीत असो किंवा इतर मुद्दे असो, ते खूप गुंतागुंतीचं प्रकरण चाललेलं आहे. तर हे सर्व तरुण पिढीला सुद्धा ही माहिती आली पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत. म्हणून हे जाणून घेण्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहेत. आम्हाला पण कळालं आहे की काहीतरी नवीन कार्यक्रम होत आहे, म्हणून आम्ही सर्व गावातली मंडळी सर्व उत्साहित आहे. बरोबर. आपण बाबांना विचारू. बाबा, इथे जो आता रात्रभर इथं जो कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल तर आम्हाला काही माहिती नाही, तर सर्वांना सांगा की कशा प्रकारे इथे कार्यक्रम होणार आहे आणि काय काय करणार आहे तिथं आपण रात्रभर. आपण आता डाकवाला तर डाका वाजवतील, भांगड बघते आहे तो भांगड वाजवी, गाणं बोलणार तो तुला काय सांगता येईल ते गाणं बोलून. पण हे आडावडाने करेल तसंच ते करावं लागेल. 40 वर्षांनी 50 वर्षांनी ते झाल्यावर पोराबाळाला सांगून राहिलं बाबा त्याला बकरा लागतो, मेंढ्या लागतो. त्यामुळे ते मोठ्या देवासाठी गावकरी एक दिवस बाहेर पडत की त्याला जेवायला घालावं. प्रत्येकाला बाहेरचा असो ना तो गावातला असो, कोणीही असो, त्याला जेवायला घालावं. आणि इथं सकाळी तुम्ही इथून आता गावाच्या बाहेर आहेत, मग सकाळी गावात जाल की डायरेक्टली उद्या संध्याकाळी इथनं? सकाळी निघून जाणार. सकाळी. पट्ट्या वगैरे बरोबर. जे तोरण बोलतात, जसे हे मखर हे दिसतात, हे मखर आहेत, हे जुने मखर आहेत, ते काढून आणि हे नवीन मखर. बरोबर बरोबर. दादा, पाट्यांचं पण माहिती म्हणजे बाई त्यांना विचारा पाटील काय तर मी आईना विचारतो, ह्या पार्टीमध्ये काय काय घेऊन आलेले आहेत तुम्ही? नागली, भात, वाकी, उडीद, तुरी, बाजरी, गहू, डांगर, वाळू, ते पटापट यही नाही. आपण तिकडे पण थोडं विचारू. बरोबर, तिकडे पण थोडं विचारू. तर ह्या टोपीमध्ये काय काय आहे ते सांगायला. याच्यामध्ये डांगर, मका, गहू, ज्वारी, बाजरी, सुपारी आणि जे जे नवीन धान्य केलेलं आहे, पण नारळ आणि टोपरी, असं भरपूर धान्य आहे ज्याची आता हा देव झाल्यानंतरला त्याची मळणी करणार. तर मला पण हा पहिला एक्सपिरियन्स आहे, म्हणजे मला पण याच्याबद्दल एवढं काय मला सांगता नाही येणार, पण जे मोठ्यांकडून ऐकलं त्याच्याबद्दल मला एवढंच नाही त्याच्यात एवढं काय आहे असं. थँक्यू इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल.